रोहित पवार यांनी एक भावनिक पोस्ट केलेली आहे। जे घडलंय ते एक वाईट स्वप्न होतं असं वाटतंय। अजितदादांच्या आठवणींना उजाळा देताना त्यांनी आपली ही पोस्ट लिहिलेली आहे। अजितदादांच्या आठवणींनी रोहित पवार भावुक झालेले आहेत आणि त्यांनी जे घडलंय ते एक वाईट स्वप्न होतं असं वाटतंय असं म्हणत अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा दिलाय। आणि ट्विटमध्ये काय म्हटलं आपण एकदा पाहतोय। जे घडलंय ते झोपेत पडलेलं एक वाईट स्वप्न होतं असं अजूनही वाटतंय आणि म्हणूनच त्या काळ्या दिवशी अजितदादांच्या या नंबरवर कॉल केला, पण कॉल ही उचलला गेला नाही आणि नेहमीचा तो भारदस्त आवाजही ऐकू आला नाही। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा दिलेला आहे। या संदर्भात अधिक माहितीसाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, पुण्यातून जोडले गेलेत आपले प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे। अजित पवार यांच्या विमान अपघाताला 1 महिना पूर्ण झालेला आहे आणि आज डीजीसीए कडून